मी हा शेला पसरतो, काय मागाल ती रक्कम देतो, पण वाडा जाळू नका हुजूर. हो हो, सांगाल ती रक्कम सरकारात भरतो, पण वाडा जाळू नका. एवढी भीक घाला हुजूर. वचन देतो हुजूर, जरूर होईल. श्रीमंत श्रीमंत. काय रे, काय झालं? पुन्हा लुटला निजामाला श्रीमंत. काय? धर्म बुडाला श्रीमंत. निजामाला सावकार मानला, रयतेस उपद्रव दिला, कौल देऊन विश्वासघात केला. या कृत्यात औरंगजेब बादशाहवरही मात केली श्रीमंत. निजाम पुन्हा लुटणार नाही असा विश्वास धरून आम्ही भागाला तर लुटलं नाही, पण आता निजाम पुरता झोडल्या विना शांती नाही. बोलवा, अवघ्यांना बोलवा आणि तुटून पडा यवनांवर. पेशव्याने शौर्याची शर्त केली आणि निजामाचा खासा दिवाण विठ्ठल सुंदर मारला. विजयी होऊन परतलेल्या पेशव्यांवर पुण्यानं सुवर्णाची फुले उधळली. 18 नोव्हेंबर 1772 रोजी पुण्याजवळ थेऊरला चिंतामणीच्या मंदिरात हा चारित्र्यवान पेशवा मृत्यू पावला. पानिपताच्या प्रचंड पराभवानंतर या पेशव्यानं आपल्या कर्तृत्वानं मराठी राज्याची धुरा मोठ्या समर्थपणे सांभाळली. माधवरावानंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला, पण हा मोठा दुर्दैवी ठरला. शनिवार वाड्यात त्याच्यावरच मारेकरी चालू गेले. ये सब की औलाद है, हमसे छोड़ेंगे नहीं। नहीं छोड़ेंगे। हम सुबह सिंह काय करणार आहे? काका वाचवा, छोड़ेंगे। वाचवा काका, काका वाचवा मला, काका मला वाचवा, काका, नारायणराव पेशवा मारला गेला. शनिवार वाडा रक्तानं लालेलाल झाला. पुण्यातील लोकांना कळेच नाही की वाड्यात काय झालं. भीमराव पानसे, हरिपंत, त्र्यंबकपंत, मालोजी घोरपडे, सखारामपंत बोकील, नाना फडणवीस सारे एकत्र झाले. काय करायचं काय नाना? नाना तोफा दाबून वाड्या सकट गार्दी जाळून टाकतो. श्रीमंतांचा खून. थांबा भीमराव पानसे, थांबा. का गार्दी कापलाच पाहिजे. त्यांची हिम्मत पार कापून काढू. नाना यातून काहीतरी मार्ग काढायला हवाय. दौलत राखलीच पाहिजे. होय सखाराम बापू, तेच तर करावेच आहे, पण सबुरीने. मार्ग आहे पण बोभाट होता कामा नये. मार्ग एकच. नाना तोफा दाबून गार्दी जाळतो, वाडा उडवतो. सबूर आज बाईसाहेब आहेत, गंगाबाई साहेब. मग दौलतीचा दिवा तेवणा, निसंशय तेवणा. पेशव्यांचा वंश पुढे चालणार. काय? राघोबा दादा पेशव्यांविरुद्ध नाना फडणवीसांनी मराठा मंडळ एकत्र केलं.
यालाच म्हणतात बारभाईचं कारस्थान. नारायणरावाची पत्नी गरोदर होती. बारभाईनं तिला शिताफीनं माझ्याच कुशीतल्या पुरंदर किल्ल्यावर हलवलं. नारायणराव पेशव्याचा काका राघोबा दादा पेशवा झाला खरा, पण पुतण्याच्या मृत्यूची घटना त्याला स्वस्थ बसू देईना. न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांना राघोबा दादांनी विचारलं, शास्त्री बोला बोला श्रीमंत दादासाहेब पेशवे. एक छोट काम आहे. नाही, वाड्यात कल्लोळ झाला याची फार खंत वाटते. असं मग काय करावे? निद्रा येत नाही. रायाचा आकांत ऐकू येतो. मग नाही, मनी खंत आहे. काही प्रायश्चित्त घ्यावे म्हणतो. असं काही प्रायश्चित्त असेल तर द्यावे, सुखाने घेऊ. आहे का काही? आहे आहे. धर्मात या अपराधाला एकच प्रायश्चित्त सांगितले आहे. ते कोणते? देहांत प्रायश्चित्त. होय, देहांत प्रायश्चित्त. शास्त्री नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई पुरंदर किल्ल्यावर 18 एप्रिल 1774 रोजी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. मुलाचं नामकरण माधव असं करण्यात आलं. 28 मे 1774 रोजी म्हणजे वयाच्या केवळ 40व्या दिवशीच या मुलाला पेशवाईची वस्त्र बहाल करण्यात आली. 40 दिवसांचा सवाई माधवराव पेशवा आता राज्य करू लागला. श्रीमंत पेशवे त्याच्या गादीच्या पुण्याईची बुद्धीचे सागर नाना त्यांच्या समयज्ञपणाची जे समर पुरंदर शिंदे त्यांच्या भुज सामर्थ्याची ती खरी परीक्षा वेळ शूरांचा जमना मेळ सावाई कसं कल्लोळ विजयीची जमते कोर पडगावावरचे वीर विजयीची जमते कोर पडगावावरचे वीर. राज्य खुललं. पुणे ऑक्टोबर 1795 मध्ये मृत्यू पावला. राजकारणानं जोर धरला. इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. कारस्थानं शिजू लागली. कारभारी नानासाहेब फडणवीस यांच्या मृत्यूनं तर पेशवाईतील शहाणपणच संपुष्टात आलं. नवीन पेशवा झालेल्या दुसऱ्या बाजीरावाचे रंगढंग जोरात सुरू होते. वा वा वा, फारच छान. भरघोस विदागी द्या त्यांना सदाशिवराव माणकेश्वर. श्रीमंत. कारभारी तर आहातच, पण आजपासून नौबतीचा मान देतो आहोत आपल्याला. श्रीमंत, नौबतीचा मान आम्हास? तो तर फडणवीस नानांनाही नव्हता. आता आमच्या डंक्याचे आवाज संगमावर अंग्रेजांना ऐकू जातील श्रीमंत. म्हणून तर आपणास देत आहोत सदाशिवराव. काय बळाजी पान, काय खावा? सदाशिव माणकेश्वरास आज नौबत दिली बाजीरावानं. आय सी. सदाशिव माणकेश्वरला आमच्या डंक्याचे आवाज आता संगमावर साहेबाला ऐकू जातील. असे म्हणाला. बळाजी पान, जियाला सांगा तुमच्या डंकियाचा आवाज आम्हाला अजूनही संगमावर ऐकू येत नाही. हा, नाना फडणवीसांच्या नसलेल्या डंक्याचा आवाज आम्ही इंग्लंड जात असताना ऐकले. ईस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानवरच्या कब्जा आता दूर नाही. नाना फडणवीस बरोबर पेशवाईचा शहाणपण संपला. दुसऱ्या बाजीरावाचे रंगढंग वाढत चालले. इंग्रजांचे उपद्रवही वाढत चालले. एव्हाना हिंदुस्थान त्यांनी गिळला होताच.
हा पेशवाच काय तो राहिला होता. इसवी सन 1817च्या नोव्हेंबर महिन्यात या शनिवार वाड्यावर इंग्रजी निशाण लागले. 21 फेब्रुवारी 1828 रोजी या शनिवार वाड्यात प्रचंड आग लागली. या प्रचंड आगीत शनिवार वाडा भस्मसात झाला. पण या वाड्याच्या राखेतील धुमसणाऱ्या धुरातूनच क्रांतीचे स्फुल्लिंग उडाले. अवघ्या देशात वणवा उठला, क्रांतीचा वणवा. जुलमी इंग्रजी राजवटीचं जोखड झुगारून टाकण्यासाठी हिंदुस्थानातील तरुणांनी क्रांतीचा वणवा पेटवला. महाराष्ट्र धर्म जागृत केला. मी सह्याद्री आहे, माझा पिंडच ज्वालामुखीचा आहे आणि हाच वारसा मी माझ्या मुलांनाही दिलाय. स्वातंत्र्य सूर्य उगवला, स्वातंत्र्य सूर्य उगवला, अहो पूर्वेला हिंद देशाला सोन्याचा दिवस आज आला, सोन्याचा दिवस आज आला, सोन्याचा दिवस आज आला. पारतंत्र्याचा काळ गेला, पारतंत्र्याचा काळ गेला. शाहिरा जो मनवा चढला, हजी जी 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 जी. शाहिरा जो मनवा चढला, हजी जी 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 जी. अहो ज्यांनी हाल सोसले, अहो ज्यांनी हाल सोसले, वास झेलले, आनंदे मेले. शांती आता मिळेल त्यांच्या आपल्यास, शांती आता मिळेल त्यांच्या आपल्यास. आनंद होईल त्यांच्या चित्तास, आनंद होईल त्यांच्या चित्तास. पूर्णता आली त्यांच्या कार्यास, दी 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 दी. पूर्णता आली त्यांच्या कार्यास, दी 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 दी. पूर्णता आली त्यांच्या कार्यास, दी 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 दी. चांद कुंकुनी म्हणे पुकारा, स्वातंत्र्याचा जय जयकार, स्वातंत्र्याचा जय जयकार, स्वातंत्र्याचा जय जयकार.